अरे तो बघ ऍक्टर आहे, अरे तो बघ रायटर आहे, अरे तो बघ स्टँडर्ड कॉमेडियन आहे. आज आपण आलोय बनारस या MG रोडवर मलईयो खायला आणि आपल्या बरोबर आहेत संकेत जोशी. वाव, मी पण पहिल्यांदा येतोय आणि एकदम असे दर्दी लोक दिसत आहेत आत. खरं म्हणजे आतमध्ये दर्दी आणि बाहेर गर्दी. आणि तू जसं म्हणलास तसं मलईयो फक्त शनिवार रविवार मिळते इकडे. आणि ते पण 5 नंतर. क्या बात आहे. म्हणजे त्याला खूप बनवण्यासाठी काहीतरी 9 तास लागतात. सो आदल्या दिवशी रात्री 11 वाजता ते सुरू करतात, जे सकाळी जमतं. पराग, आता एवढ्या एक्सक्लुझिव्ह आयटम साठी तुम्हाला आणलेच बरं का इकडे. आय होप इट विल बी व्हेरी नाईस. अरे दादा 2 मलईयो प्लीज. हा अरे तुझा शो येणार आहे 17 तारखेला. 17 तारखेला बाणेरला शो आहे. बाणेरला कुठे? बाणेरला द स्टड्स कॅफे म्हणून आहे. कॅफे आणि स्पोर्ट्स पॅन कार्ड रोड. पॅन कार्ड. हो मस्त जागा, मस्त आहे. मस्त जागा आहे आणि वाईब छान आहे. आणि मराठी स्टँडअपचा बऱ्याच दिवसांनी आम्ही तिथे शो करतो. तिथे जास्त होत पण नाही. जास्त होत नाही म्हणून 17 तारखेला रात्री 8 वाजता तिकडे शो करतो. जर तुझे व्ह्युअर्स कोणी बाणेरमधले असतील तर प्लीज या, धमाल येणार. नक्कीच. मलईयो म्हणजे माहितीये का तुला काय? नाही रे, मी नाव पण पहिल्यांदा ऐकलं. मलईयो बनारसची विंटर स्पेशालिटी आहे. अच्छा. आणि तिथे म्हशीचं दूध स्पेशली विंटर्स मध्ये जेव्हा घुसळतात तेव्हा एक पेस्ट किंवा फ्रॉथ रेडी होतो. आहा, तर हा तो फ्रॉथ आणि त्याला मध्ये थंड गेल्यावर वरनं ड्रायफ्रुट्स आणि साखर आणि असं ते बनतं. आणि राहिलेलं दूध जे आहे ते ऍक्च्युली खाली आहे. हे म्हणजे नवाबी चालेल. अरे अरे म्हणजे ते बघितल्या जो काही त्याची वाईब येते. आणि म्हणतात ते एकदम असं क्लाउडी असतं, टाकल्यावर एकदम असं विरघळतं. वा वा. चला ट्राय करू. Cheers. Cheers. गायब रे, गायब. वा वा. नाही खरंच हे नवाबी आहे. हवा खाल्ल्यासारखं वाटतं. म्हणजे आणि ती जी प्रोसेस आहे ना ती खूप हेक्टिक आहे. खरं रे. म्हणजे ते रात्री ठेवणं आणि दव असेल तेव्हाच ते बनवणं हे म्हणजे फारच, म्हणलं ना तुला, कन्व्हिक्शन आहे बनवण्यात पण. खरं. तू ऍक्टर पण आहेस, तू रायटर पण आहेस आणि तू स्टँडअप पण करतोस. कसं काय रे जमतं तुला हे? नाही म्हणजे काय आहे, रायटिंग आणि ॲक्टिंगची प्रोसेस मी खूप आधीपासून करतोय. म्हणजे मी लहानपणी म्हणजे शाळेत असल्यापासूनच शाळेंच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. तेव्हापासूनच ॲक्टिंगचा आणि लेखनाचा किडा होता. वा. स्टँडअपचं म्हणशील तर ते आत्ता कुठेतरी आम्ही सुरू केलं 2021-22 मध्ये. हो. कारण स्टँडअपची तशी मराठी स्टँडअपची ग्रोथ ही खूप रिसेंटली झाली. पोस्ट कोविड खूप झाली. सो लिहिता आणि थोडासा अभिनय करता येतो म्हणून असं वाटलं की चला पाऊल ठेवून बघूया का. स्वतः लिहितोच आहेस. हा, नाही. करून बघूया असं वाटलं. परफेक्ट. अरे मस्त. आणि इट वर्क असं झालं. सो आता प्रयत्न चाललाय. मग तू कॉलेज नंतर डिरेक्टली याच्यामध्येच आहेस का जॉब केलास? मी इंजिनियर, मी 13 वर्ष नोकरी झाली माझी. अरे बाप. आणि कुठला इंजिनियर आहेस? मी सॉफ्टवेअर इंजिनियर. क्या बात आहे. सो मी 13 वर्ष नोकरी झाली माझी आणि आता ब्रेक घेतलाय. बघूया थोडासा स्टँडअप सिरियसली मस्त आहे. प्रयत्न चाललाय. आणि तुम्हाला पण जर बघायचं असेल हाऊ गुड इज ही, 17 तारीख पण स्टड्स. रायटिंग आणि ऍक्टिंग हे अवघड आहेच आहे, हे स्किल आहेच आहे. पण स्टँडअप हे चेरी ऑन टॉप आहे. बरोबर. म्हणजे जशी मलाईची प्रोसेस आहे ना तशी स्टँडअप कॉमेडियनची प्रोसेस आहे. ऍक्टर हा स्टँडअप कॉमेडियन बनू शकतो असं म्हणायचं तुला? हे बघ, बनू कोणीही शकतो पण त्याच्यासाठी पेशन्स खूप लागतो. खरं. आणि त्याच्यासाठी खूप निश स्किल लागतात. बरोबर. सो ते फार इम्पॉर्टंट आहे. यू नीड टू फाइंड युअर ऑडियन्स म्हणतात ना तसं. पण बनू कोणीही शकतो. गंमत आहे. मस्त. वा, भाई हे खरंच भारी आहे. जन्नत आहे रे. खूप भारी. दर्जा प्रकार खरंच यांनी आणलेला आहे पुण्यामध्ये. आणि ना ते सर पण जे केलंय ना त्या मातीच्या फ्लेवर मध्ये टेक्स्चर मध्ये, मग ती काय मजा येते. हे कधी सुरू झालं रे? हे आमच्या नजरेतनं सुटलं कसं? कॅम्पमध्ये जर का तुम्ही फिरत असाल ना, कधीही आलात ना, आणि जर तो शनिवार रविवार आलात आणि जर तसे गेलात, पाप लागेल, पाप. बरं. सो मी आत्ता ना सवाल जवाब नावाचं एक नाटक करतोय. बर. जे म्युझिकल नाटक आहे. अरे वा. नाट्य संगीत संगीत नाटक आहे. संगीत नाटक. सॉरी. संगीत नाटक आहे जे ब्रॉडवेला म्युझिकल असतं. हो. त्या पद्धतीचं म्युझिकल आहे. बरं. त्याचा 10 जानेवारीला
आलंच की. श्रीराम लागू रंगावकाशमध्ये प्रयोग आहे संध्याकाळी 7 वाजता. बर. तर ते नाटक म्हणजे सांगायची गंमत अशी की ते नाटक या वर्षीच्या काला घोडा फेस्टिवलला सिलेक्ट झालंय. अरे वा, आणि नुसतं सिलेक्ट नाही झालंय, आम्ही ओपन करतोय काला घोडा फेस्टिवल या नाटकाने. कमाल. ते नाटक 10 जानेवारीला जर बघायचं असेल हा, तरी या. कमाल कमाल मजा आहे. कमाल. मग तू गातोस पण? मी गातो पण. अरे राहिलं होतं की गातो, ते राहिलं. अजून एक शॉट घेऊन टाकला. कुठलं वाद्य, हा. कुठलं वाद्य पण वाजवतोस ना? हार्मोनियम वाजवतो. अरे तुझे सर्वात मोठे आयुष्यातले आदर्श कोण? बापरे, खरं सांगू का, एक असं नाव मला तुला सांगणं अवघड आहे. प्रत्येक वेगवेगळ्या भागात वेगवेगळे आहेत. म्हणजे अभिनयामध्ये मला दिलीप प्रभावळकर फारच ग्रेट वाटते. म्हणजे प्रभावळकरांची कामं मी बघत आलोय, स्टेजवरची, मालिकेंमधली, नाटकातली, आबा. हा, आणि सिनेमातली. आणि तो माणूस प्रत्येक हो. म्हणजे तो पाण्यासारखा आहे. तुम्ही ज्या कंटेनर मध्ये त्याला ठेवाल त्याचा शेप घेतो. खरं खरं खरं. सो अभिनय आणि ह्याच्यात तू म्हणलास तर ते दादा होते. विनोद आणि ह्याच्या बाबतीत तू जसं मगाशी नाव काढलंस पु ल देशपांडे, मी त्यांना गुरुच मानतो. पण पु ल देशपांडेंबरोबरच लेखनाचा फॅन मी वपू काळेंचा पण आहे. हा, मिराजदार आहे, माडगुळकर आहे. बँडविड्थ ते अख्खी तुझी. हा, म्हणजे हे याचं वाचन खूप झालं त्या वयात. ज्या वयात ही पुस्तकं हातात पडायची असतात त्या वयात नशिबाने ती पडली. खरं नशीब. आणि ती आमच्या शाळेमुळे, मी रमणबागेच आहे, अरे वा. त्यामुळे हो, बरं. रमणबागेत आम्हाला वाचनासाठी पेटाऱ्यातनं काही पुस्तकं यायची आणि त्यातनं हे वाचनाची गोडी लागली. मस्त रे. सो त्याच्या बाबतीत ते आदर्श आहेत. आणि जनरल लाईफ स्किल आणि लाईफ मध्ये खूप आहेत रे. म्हणजे अगदी धोनींपासून झाकीर हुसेन पर्यंत आणि असे बरीच ग्रेट लोक आहेत ज्यांच्या मला वेगवेगळ्या क्वालिटीज वेगवेगळ्या कारणांसाठी आवडतात. सो असं एक सांगणं खूप अवघड आहे. म्हणजे याच्यात जसं ती अशी एक फ्रॉथची मस्ती आहे, तो एक प्लेननेस आहे आणि कधीतरी असं ते गोड हे लागतंय. तुझा तो कनेक्ट आवडलेला आहे मला. हा. याच्यामध्ये कसं आहे, फक्त फ्रॉथ खाल्ला तर मजा नाही, मजा येत फक्त नाही. दूध प्यायला तर मजा मजा नाही. हे एकत्र उचलून आणि खाल्लं त्याच्यात तरच तो तो जरा. पिस्ताचा स्लाइस पण जायला पाहिजे. क्या बात आहे, तर क्या ती बात. गंमत आहे. मस्त So, मस्त. ते तसंच आहे. मी तर आता एंडला म्हणजे बॉटमचा प्यावा आपलं. वा वा. घ्या चला, 1 2 3. हा. उशी आणा, उशी आणा. माझा एक वेगळा प्लॅन आहे. मी काय? म्हणतो आपण अजून एक घेऊ. हा, तोपर्यंत आपण यांना करू बाय आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा नक्की खा.